स्ट्रायकिंग संकेत पहिलाच बॉल पिक करत असताना फक्त दिशा दिली आहे, बॉलला पाठवलंय, वन बाउंड धावा चौकार आलाय. नेक्स्ट मॅच टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 विरुद्ध श्रीजा 11 लालबाग. आझमचे मित्र युवराज गुळकर पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक पहा षटकार. आता स्ट्राइक वर आला, स्ट्राइक वर येत असताना मात्र पहिला बॉल खेळत असताना पहिल्या बॉलवर षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा फटका बरोबर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. संकेत कदमने शेवटची 5 चेंडू अजूनही बाकी आहे. धावा झाल्या धावफलकावरती 77. 3 गडी माघारी परतलेत. 5.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हे भव्य दिव्य धावफलकावर दुसरा बॉल पिक केलाय, याही बॉलला पाठवलाय. तोच दम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय हा संकेत कदम. 2 षटकार, लाजवाब स्ट्रोक. हे सर्वच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. 83 धावा धावफलकावरती झालेत. पुढचा बॉल लगातार बार तिसरा षटकार सकाळच्या सत्रामध्ये आदित्य दळवीने. आता हा पाहूयात किती षटकार ठोकणार संकेत कदम. 3 बॉलवर 3 षटकार आता मात्र ठोकलेत. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणखीन एक 4 वर 4 आलाय षटकार. संकेत 95 धावा धावफलकावरती झाल्यात. 95 ऑन बोर्ड. अर्णव मराठा आझाद संघ हुकमी एक्का आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून त्याच्या धावा येत आहेत. 4 बॉलवर 4 षटकार आतापर्यंत त्याने आम्ही पाहिलेत याच मैदानामध्ये, याच खेळपट्टीवर, याच स्पर्धेमध्ये. आता पाहायचे संकेत कदम किती ठोकणार. 2 चेंडू शिल्लक आहे. आणखीन एक उंची जास्त आहे संकेत कदमच्या बॅट मधून. आणखीन एक जर आला तर मधुसूदन बुवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक गुगल पेच्या माध्यमातून दिलं जाईल. शेवटचा बॉल गेला, बॉल पार विक्रम बनवलाय, विश्व विक्रम केला याच मैदानामध्ये. हा ऐतिहासिक विक्रम. 9 बॉलवर आलाय षटकार. 6 बॉलवर आता झालेत 6. पाहूया 7वा येईल का. 7वा आलाय. व्हायला हरकत नाहीये. प्रेक्षकांना, आयोजकांना आणि सर्वच मान्यवरांना विनंती असेल 50 धावा देखील पूर्ण केल्यात. 7 षटकार एकाच ओव्हर मध्ये या खेळाडूने ठोकलेत आणि या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये विक्रम पाहायला मिळतोय. संकेत कदम ज्याच्या नावातच आहे दम, त्याचं नाव आहे संकेत कदम. हिरो ठरलाय. 1 साइड हिरो, 1 साइड बॅटिंग. संघाला गरज असताना मात्र संघासाठी धावून आलाय.